सुरूरला पोहोचलोय, सुरूर फाट्याला. गाडीला भरपूर गर्दी आहे. रस्ता आहे तर गुड इव्हनिंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल द लिटल इंडियन ट्रॅव्हलर ऑफिसला. त्यामुळं मी आज परत एक नवीन टूर करत आहे. मी चाललो आहे आंध्र प्रदेशमधल्या गंडीकोटा ग्रँड कॅन्यनला, जे की इथून 850 किलोमीटर आहे वाईपासून. इथं मी जॉबला आहे. तर आता मी बस पकडली आहे वाईवरून साताराला. निश्चितच गंडीकोटा जे आंध्र प्रदेशमधलं एक प्रेक्षणीय स्थळ आहे, तिथं डायरेक्ट बस तर आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे मी बस बदलत प्रवास करणार आहे माझा. मी आता सातारा चाललो आहे. सातारावरून मग विटावरून जत हे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरचं एक शेवटचं शहर आहे. तिथपर्यंत माझा जाण्याचा उद्देश आहे आज संध्याकाळपर्यंत. जतवरून मला पुढं गाड्या मिळाल्या तर मी माझी जर्नी कंटिन्यू करणार आहे. जर का जतपर्यंत मला गाडी पुढं मिळाली नाही तर मी मुक्काम करेल जतला. तर बसमध्ये म्हणावी तशी काय गर्दी पण नाही आहे. सीट्स तशा मोकळ्या पण आहेत. आणि आता आपण सुरूरला पोहोचलोय, सुरूर फाट्याला. आज आपला नॅशनल बॉम्बे सातारा बँगलोर हायवे लागलाय आता आपल्याला. पासवर्डमध्ये सध्या पोहोचलोय आपण. साताऱ्यातून 15 मिनिटात पोहोचू. तिथून पुढे पुढची बस मिळाल्यावर मी तुम्हाला कनेक्ट करतो. तर आपण सातारा जिल्ह्याच्या मुख्य अशा बस स्टँडला पोहोचले, सातारा एस टी स्टँडला. आणि इथं वेळापत्रक आहेत. मला आता पुढे जायचं विटाला. गाडी आली आपली विटाची. गाडीला भरपूर गर्दी आहे. ते उभं राहूनच जावं लागतंय आता. तर मी आता विटाला पोचलो आहे, विटा बस स्टँडला. रात्रीचे 9:30 वाजलेत. पूर्ण बस स्टँड खाली आहे, मोकळं आहे सगळं. इकडे एक एस टी लागलेली आहे. ती एस टी सोलापूरची लागलेली आहे. व अजून जरा अर्धा एक तास वाट बघतो. जतपर्यंत गाडी मिळाली तर ठीक आहे, नाही तर आज रात्रीचा मुक्काम इथेच करावं लागेल. लोक पण फार कमी आहेत. शक्यता कमी वाटते मला पुढचं काय गाडी मिळायची. बघू, जाण्याची सोय झाली तर ठीक आहे, नाही तर मग मुक्काम इथं करतो. मग तुम्हाला पुढचं काय अपडेट झालं तर लगेच कळवतो. तर मित्रांनो, फायनली मी जतला पोहोचले, जे की महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेच्या बॉर्डरवरती शेवटचं गाव आहे. आणि एक छोटंसं शहर पण आहे. इथे एक नगरपालिका पण आहे जतमध्ये. आणि मी सध्या एका लॉजमध्ये आलो आहे, ज्याचं मला भाडं पडलं आहे 400 रुपये. थोडंसं निगोशिएट केलं. आधी 600 रुपये सांगत होता आणि मग 400 रुपयाला डन केली. ही अशी काहीशी रूम आहे इथे. आणि बाहेर ही गॅलरी आहे. तर एक मुक्काम आज थोडा इथंच पडणार आहे आपला, कारण की रात्रीचे 11:30 वाजलेत आणि बस स्टँडवर कुठल्याच गाड्या उपलब्ध नव्हत्या पुढच्या प्रवासासाठी. त्यामुळं मग मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे मी. तर मुक्काम करतो आणि पुढे आपण कंटिन्यू करू आपली जर्नी. तर मला मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या पूर्ण
पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला लिंक्स आणि नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या चॅनलला मिळत असेल. तर भेटूया, आपण भेटू पुढच्या एका. हो का? तर गुड मॉर्निंग, नमस्कार माझा सगळ्यांचा. आज परत आपण सकाळी परत नवीन जर्नी चालू करत आहोत. हे साईडचं विटा शहर. काल मी इथं थांबलो होतो. नीलसागर म्हणून लॉज आहे. आणि आता आपलं जर्नी कंटिन्यू करू. इथून मला पुढचं बिजापूरला जायचं आहे. बिजापूर इथून काहीतरी 70 किलोमीटर आहे. तर इथून 100 मीटर पुढेच बस स्टँड आहे. तर हे जतचं मुख्य शहर. डाव्या साईडला बस स्टँड. तर काही गाड्या पण लागल्यात. मला विजापूरला जायचं आहे. विजापूरच्या गाड्या बघूया कुठल्या गाड्या चालल्यात ते. सकाळची ते 8:45 झालेत. फार गर्दी पण नाही आहे सध्या. सांगलीची गाडी, तिथे विजयपूरची गाडी लागली. विजयपूरची गाडी गेली कायची. तर गाडी लागली माझी तिथे विजापूरची, महाराष्ट्र एस टी महामंडळाची. इथून काय कर्नाटकाच्या पण गाड्या जातात. आणि हे असं आगार आहे. इथं चौकशी केंद्र आणि रिझर्वेशन केंद्र आहे. आणि इथं डाव्या उजव्या साईडला कॅन्टीन आहे एस टीचं. तर ही गाडी समोरची आपली विजापूर. विजापूर ना. प्रवासाला सुरुवात झाली आपली. तर हे होतं जतचं एस टी स्टँड. आणि जवळपास 1.5 तास लागेल, कारण की 60 किलोमीटर आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये बसने चाललो आहे, ते पण एस टी महामंडळाच्या. बघूया कसा अनुभव होतोय. गाडीत फार गरजेचं नाही आहे.
कर्नाटकमध्ये आपला प्रवेश झाला आहे. कर्नाटकमधलं पहिलं गाव कनमाडी म्हणून गाव आहे. सगळीकडं कन्नड बोर्ड लागलेत आता गावागाव दुकानावरती, दुकान हॉटेलवरती. तर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवरचं कर्नाटकातील पहिलं कन्नडी गाव आहे. त्याचं नाव आहे कनमाडी. आणि प्रकारे आपण बॉर्डर क्रॉस करून आता कर्नाटकमध्ये प्रवेश केला आहे. फार काय फरक नाही आहे, कारण बॉर्डरवरचं गाव असल्यामुळं महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कुठल्याही गावासारखं गाव आहे कर्नाटकातलं. गाडी झाली पंक्चर. आम्ही आता आलोय बिच्चारजी म्हणून गाव आहे कर्नाटकातलं. जरा मोठं गाव आहे, मगाच्यापेक्षा जरा कनमाडीपेक्षा जरा मोठं गाव आहे, शहर आहे. गाडी पंक्चर झाली, बहुतेक डेपोमध्ये घेऊन दुसऱ्या गाडीने प्रवास करावा लागेल. तर सीन असा झालेला आहे, गाडी झाली पंक्चर. सगळ्यांना खाली उतरायला सांगितलंय आणि दुसऱ्या गाडीत बसवणार आहेत आम्हाला. तर मगाशीच 10 किलोमीटर आधीच गाडी पंक्चर झाली होती, तर त्यांनी कसं तरी ढकलत इथपर्यंत आणली. पंक्चरचं काम चालू आहे. फोन केला होता का? गाडी येते का? कुठल्या गाडीत बसायचं काय माहिती. कर्नाटक एसटी महामंडळात, आपलं महाराष्ट्र एसटी महामंडळात समजेल थोड्या वेळात. पुढची गाडी आली, बघूया बसायला जागा मिळते का. करून घेतले ते आज मला एकदम शेवटची सीट मिळाली. सगळ्या गाड्या फुल आहे. इथून बाजून 25 किलोमीटर दूर लांब आहे विजापूर. तर मित्रांनो, आपण आता विजापूरला पोहोचलोय. हे आहे विजापूरचं बस स्टँड. याचं सध्याचं नाव आहे विजयपुरा. 2014 साली नाव बदललं होतं. पूर्वीचं नाव इथं बिजापूर होतं. बिजापूर म्हणजे पूर्वीची आदिलशाहीची राजधानी होती. त्याच बिजापूरचं नाव बदलून यांनी आता विजयपुरा ठेवलं आहे 2014 साली. इकडे सगळे कर्नाटक लोकल बस स्टँडचे गाड्या लागतात, कर्नाटक स्टँडचे. आपण आता इब्राहिम रोजा नसुलेमला जाऊया. एक 800 मीटरवरतीच आहे. ते बघून मग पुढची जर्नी करू आपण.